क्षेत्र में जो आदिवासी क्षेत्र है सबसे बड़ा क्षेत्र है और उसमें आदिवासियों के कल्याण के लिए आपने कई कार्यक्रम किए हैं, उनकी जन जागृति के लिए कार्यक्रम किए हैं। तो उसमें शिक्षा विभाग और उनके विकास में आवास निवास के लिए क्या क्या व्यवस्थाएं हुई और अधिवेशन में इस बार 2026 में आपने क्या मामले उठाए इनसे? देखो, मैं एक नंदुरबार जिल्हा महाराष्ट्राचा 1 नंबर मतदारसंघ आहे अक्कलकुवा आकाराने. तिथून मी निवडून आलो. आमशापुरजी पाडवी 1 नंबर मतदारसंघामधून आलो आहे. माझा नंदुरबार जिल्हा हा ट्रायबल जिल्हा आहे आणि त्याच्यात अतिदुर्गम भागामध्ये मी तिथून निवडून आलो आहे. आदिवासींच्या विषयाला आदिवासींच्या बारामध्ये बोलणं झालं. आम्ही आदिवासी एक जनजागृती कार्यक्रमसुद्धा मोठे मोठे घेतले आहे आणि म्हणून माझ्या ज्या क्षेत्रामध्ये मी ज्या क्षेत्रात राहतो तो अतिदुर्गम भाग आहे. या भागामध्ये सांगायला गेलं तर अजून माझ्या भागात माझ्या क्षेत्रात 60% गावांना रस्ते नाही, पाणी नाही, वीजळी नाही आणि त्याच्यासाठी मी सतत सरकारमध्ये आहे आणि म्हणून मी कायम मुख्यमंत्री साहेबांकडे सुद्धा मी मागणी केली की माझ्या भागाच्या जे रस्ते विकास असेल, लाईट असेल, पाणी असेल तर ते मूलभूत सुविधा माझ्या भागात व्हायला पाहिजे म्हणून मी मागणी केली आहे. आजच मी बोलताना अर्थसंकल्प अधिवेशन आणि पूर्ण मागणीवर मी बोललो आहे. तर ज्या भागात मी आहे निवडून आलो त्या भागातल्या जे शाळा व्यवस्था असेल, आमच्या आदिवासी समाजाच्या मुले शिकायला पाहिजे, चांगले शिकायला पाहिजे, त्यांच्यासाठी जे शाळा आहे. पहिली गोष्ट तर सुरुवातीच्या जिल्हा परिषद शाळा जर राहिल्या नाही तर मुले कुठे शिक्षण करतील. म्हणून माझ्या कार्यक्षेत्रामध्ये अजूनही 55 शाळा त्यांना इमारत नाही. आझादीच्या 77 वर्षामध्ये अजूनही इमारत नाही. म्हणून मी आज अर्थसंकल्प या बजेटमध्ये तरतूद करा, मोठी तरतूद करा म्हणून मी मागणीसुद्धा केली आहे का आम्हाला चांगल्या मूलभूत सुविधा द्यायच्या असेल तर पहिले तर आमची शाळा व्यवस्था, शाळा जर झाली, शिक्षण झाले तर आदिवासी पुढे जाते. मग काय करू शकणार. ते बोलत असताना मी दुसरी मागणी हे केली आहे की माझ्या जे कार्यक्षेत्रामध्ये 46 जो गाव आहे ते आतापर्यंत महसूल नाही, ते वन क्षेत्रामध्ये आहे. वनमंत्रीला मी सांगितलं ते सुद्धा आम्हाला महसूल गावामध्ये ते तरतूद करण्यात यावे. कारण ज्या क्षेत्रामध्ये मी निवडून आलो आहे त्या क्षेत्रामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये 362 बूथ आहे आणि 1585 पाडे आहे आणि त्या क्षेत्रामध्ये वन विभाग मोठा आहे. जर सांगायला गेलं तर 70% माझ्या मतदारसंघ वन क्षेत्रामध्ये आहे आणि वन क्षेत्रावाले ज्यालाही कोणताही काम आम्ही मंजूर केलं तर त्याला ठिकाणसुद्धा टाकू देत नाही का तो क्षेत्र आमचा आहे. म्हणून आज वनमंत्रीला सुद्धा मी बोललो तर साहेब माझ्या भागात जे आजपर्यंत आझादीच्या 77 वर्षात रस्ते झाले नाही तर तुम्ही हजारो कोटी निधी मंजूर करा आणि आमच्या भागाचे रस्ते जे आजपर्यंत नाही आहे ते रस्ते तुम्ही स्वतःहून करून द्या. कारण का बोलतो का जेव्हा पाऊस जेव्हा पडतो तेव्हा आमच्या भागातलं मोठं आता नागपूर अधिवेशन जेव्हा चालू होतं ॲम्ब्युलन्सची व्यवस्था झाली चाहिए तर तेव्हा व्हिडिओ आला होता महिलाला घरोघर महिलाला बंबूवर घेऊन जाताना तर ते भरपूर प्रश्न माझ्या भागात येतात. म्हणून मी आज वनमंत्री साहेबांना विनंती केली की बाबा तुम्ही मोठी निधी मंजूर करा आणि तुम्ही रस्ते करून द्या. कारण जोपर्यंत ते तरतूद होत नाही तोपर्यंत आमचा काय फायदा नाही. दुसरं मान्य आमचा मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की नंदुरबार जिल्हा हा आकांक्षित जिल्हा आहे आणि त्याच्यामध्ये विकास होतील. दुसरे जिल्हेसुद्धा घेतले पण मला या 2 वर्षात आकांक्षित जिल्हा म्हणून एक बी पॅकेज स्पेशल काय भेटला नाही आणि म्हणून मी आज विनंती केली की बाबा जे आकांक्षित जिल्हा आहे त्या आकांक्षित जिल्ह्यामधून आम्ही अतिदुर्गम भागामध्ये दडगाव अक्कलकुवातून निवडून आलो तर माझ्या जिल्ह्यामध्ये आकांक्षित जिल्हा जेव्हा आपण डिक्लेअर करतो तो आकांक्षित निधीसुद्धा द्या. कारण निधि दिली तेव्हा विकास हो सकतो. अच्छा सर, इसमें एक दिक्कत का मैटर था जो जानवर आपके वन विभाग में घुस जा रहे हैं आदिवासी क्षेत्रों में, आदिवासी के बच्चों को इफेक्ट कर रहे हैं, उनको काटने का आ रहा है. गले में कई बार देखा है कि पट्टे लगा रहे हैं लोग. तो वो भय से इसको कैसे निकाला जाएगा और सरकार क्या व्यवस्था कर रही है जंगली जानवरों से बचने? देखो, या साल नाही पण अगले साल माझ्या मतदारसंघामध्ये एक आम्ही तेव्हा
जो आहे वन क्षेत्र, जेव्हा तुम्ही एक जंगल तर काही वाचणार नाही, पण जेव्हा तुम्ही तिथे जे अधिकारी त्याच्यावर दुर्लक्ष करतात. जो वाघ पकडला गेला, आम्ही तक्रार करतो, पकडला गेला तर त्याला कुठे जाऊन टाकला, कोणत्या जंगलामधून सोडला ते आतापर्यंत माहिती नाही. रात्री नाही इथून घेतला, रात्री जाऊन कुठे सोडून देतात ते कोणालाच माहिती नाही. ते मी रेंजरला, आमचा जो रेंजर आहे त्याला विचारला का तुम्ही इथे पकडला जो वाघ त्याला कुठे जाऊन सोडला ते तरीच सांगा. सर एक मामला बहुत गंभीर है कि आदिवासी क्षेत्रों में धर्म परिवर्तन बहुत होता है. आप कट्टर हिंदुवादी और सनातनी हैं, तो वो लोग को कैथलिक बचने से, मुसलमान बचने में कन्वर्ट होने से कैसे उनको जन जागृत करते होंगे वो सनातन को न छोड़े और उनकी गरीबी भी दूर हो जाए. नाही आमचं कायम कसित आहे का जो आमचा आदिवासी समाज आहे म्हणजे का धर्म परिवर्तन होतं त्याच्यावर मी बोलतो. आता तुम्ही विचारलं, आमचा गरीब समाज आहे. आमच्या मतदारसंघामध्ये एकही उद्योग नाही, पूर्ण जिल्ह्यामध्ये कोणती व्यवसाय नाही असल्याकारणाने फक्त आम्ही पाऊस पडल्यानंतर शेतामध्ये काय पाकला तर तेवढंच आमच्याकडे असतं, दुसरा कोणताच उद्योग नाही, कोणती मजुरी नाही. आणि म्हणून त्याचा फायदा जे मिशनरी आहे ते गरीब लोकांकडे जाता का तुम्ही आमच्याकडे जोडले जा, तुम्हाला दवाखान्याची व्यवस्था तुम्हाला चांगलं होऊन जाईल, हे करतील. 8 दिवसाने त्यांच्या कायम त्या धर्म परिवर्तन करणारे 8 दिवसाने रविवार ते भरतात आणि त्याच्याने लोकांना काहीतरी हमीच देऊन आमच्या आदिवासी भोडा समाजचा तो इसमें सर आपने ये मुद्दों को उठाया है अधिवेशन में कि उनके लिए ऐसी व्यवस्था हो कि वो गरीबी से जूझ रहे हैं, दवाइयों के लिए जूझ रहे हैं, हॉस्पिटल या किसी बीमारी से जूझ रहे हैं, वो मजबूरी में धर्म परिवर्तन करते हैं. उसके लिए कुछ ऐसी व्यवस्था कि उनको धर्म परिवर्तन ना करना पड़े, ऐसा कोई आपने उपाय या जन जागृति अपने क्षेत्रों में किया है? मी जेव्हापासून निवडून आलो तेव्हापासून लोकांना आपला धर्म, आपण आदिवासी हा मूळ निवासी आहे, आपण आपला याच्यात राहून आपण ना मुसलमान ना ख्रिश्चन बनायला पाहिजे याच्यासाठी सुद्धा प्रयत्न करतो. त्यांनी सरकारला आधी मुख्यमंत्री साहेबांना विनंती केली तर बाबा जेव्हा तुम्ही बाहेर देशाला गेले होते तेव्हा सांगितलं गेलं का मी नंदुरबार जिल्ह्यामध्ये 4000 कोटीचे इन्व्हेस्ट करतो. पण जेव्हा आज अर्थसंकल्प झाला आणि त्याच्यामध्ये ते 4000 कोटीचे कुठेच उल्लेख झाला नाही. म्हणून आज बोलताना अर्थसंकल्प या बजेटवर बोलताना आम्ही पुरवणी मागणीवर बोलताना मी सांगितलं की ते 4000 कोटी जे आम्हाला देणार होते त्याची जर व्यवस्था झाली. अच्छा, आपके क्षेत्रों में जो टावर की व्यवस्था है, नेटवर्किंग की व्यवस्था है या वाईफाई की कुछ व्यवस्था है, तो बच्चों को पढ़ने के लिए सभी ऑनलाइन व्यवस्था है, तो उसके लिए कुछ व्यवस्था आपने अधिवेशन में उठाया है? आता वो ते विषय मी काय घेतलं नाही. पण विषय असा आहे तमाम जी सुविधा आहे ते आमच्या भागात व्हायला पाहिजे. माझं क्षेत्र पहाडी आहे आणि पहाडी क्षेत्रामध्ये हे टावरची व्यवस्था 60% आहे. आमच्या अजून काही 40% गावांना नेटवर्क नाही. म्हणून हे जे सुविधा आहे सुविधापासून वंचित आहे. म्हणूनच मी या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना विनंती केली तर ते 4000 कोटी आम्हाला देणार होतं ते जर तरतूद करून आम्हाला दिले असतं तर जरूर जे धर्म परिवर्तन किंवा आमचे लोक तिथून सोडू नये पंढरपूर किंवा गुजरातमध्ये जाता किंवा धर्म परिवर्तन होतं. जर आमच्या भागाचा विकास झाला तर मी माझ्या आदिवासी समाज एकही धर्म परिवर्तन करना नहीं, मला विश्वास है. बहुत धन्यवाद. का हमारे साथ में नंदुरबार से आमदार साहब थे जो आदिवासियों की आवाज़ को लेकर आज मुंबई अधिवेशन में अपनी बात को रखा है और मुख्यमंत्री साहब से ये विनती की है कि जो 4000 करोड़ का फंड आदिवासियों के लिए दिया गया था वह फंड का सही इस्तेमाल उनके शिक्षा व्यवस्था, उनके आने जाने के रास्ते और उनको दवाइयाँ, अस्पताल और कई तरीके की जो सुविधाएं होती हैं उनको मिलनी चाहिए. इस पर उन्होंने आज हमारे मीडिया के माध्यम से चर्चा किया है. PRSS न्यूज़ के साथ पवन पाठक, कैमरामैन आकाश.